आणि आज सलाम महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत आहेत लेखक श्याम पेठकर. आपण त्यांच्याकडे जाऊया. सर, मगाशी टिप्पारणी या सदराबद्दल तुम्ही तुमच्या सांगितलं, पण टिप्पारणीचा अर्थ काय आहे आणि टिप्पारणी हे नाव का द्यावंसं वाटलं याबद्दल थोडंसं सांगा. मुळातच तो प्रहार करण्यासाठी किंवा सटायरिक ओरखडे काढण्यासाठी आलेला स्तंभ होता. आणि आमच्या खेडेगावामध्ये असं एखाद्या माणसाला घोंगड टाकून टिपारलं, मारलं, झोडपलं, पार आडमूड झोडपलं, अरमानीनं झोडपलं असं जे म्हणतो, लय टिपारलं साल्याले असं जे म्हणतो आपण, तर ते त्याच्यामुळे त्या स्तंभाचं नाव टिप्पारणी असं ठेवलं होतं. सर, आता पाखरे टिपारले असं म्हणतो आपण गोपनीने. सर, आता तुमच्या बोलण्यामध्ये अरमानीनं हा शब्द आला. आता खरं म्हणजे अरमान हा जो शब्द आहे तो हिंदी शब्द आहे. विदर्भातले लोक किंवा वऱ्हाडी बोलीमध्ये हिंदी शब्द खूपदा येतात. इव्हन कौन हा शब्द ते विदर्भातले लोक खूप वापरतात. त्याबद्दल थोडंसं सांगा. नाही, आता इकडे एक तर विदर्भाच्या काही भागामध्ये निजामाचं राज्य होतं, त्याच्यामुळे त्या इकडे यवतमाळला जो आंध्रचा भाग लागून आहे किंवा इकडे चंद्रपूरकडे राजुऱ्याकडे जो आंध्रचा भाग लागून आहे, त्याच्यामुळे निजामांचं रजाकारांचं राज्य होतं. इकडे आम्ही मध्य प्रदेशशी जोडल्या गेलो होतो, आधी मध्य प्रदेशातच होतो, त्याच्यामुळे इकडच्या भाषेवर तसेच हिंदीचे संस्कार जास्त आहे. इकडची व्यवहारातली भाषा जी आहे, रस्त्यावरची जी भाषा आहे ती सहसा हिंदी आहे, किंवा नागपूर शहरातली तरी तशी आहे, ग्रामीण भागातली नाही आहे पण तशी आहे. त्याच्यामुळे त्याच्यातले काही शब्द अगदी सहज चपकलपणे येऊन गेले. पण वऱ्हाडीचं वैशिष्ट्य हे आहे की ते आपले बनवून घेतले. म्हणजे हरामीपण किंवा हरामीपण, त्याला पण लावला आम्ही, किंवा त्याचा उच्चार जो आहे तो आमच्या लहेजामध्ये येतो हरामीचा. असे अनेक शब्द आहे की जे वऱ्हाडीच्या याच्यात, हिंदीच्या याच्यातून आलेले आहे, पण ते मूळ वऱ्हाडचे होऊन गेलेले आहे. त्याला म्हणजे तो तर कुठल्याही भाषेच्या संदर्भात, म्हणजे मराठीमध्ये सुद्धा असे खूप शब्द आलेले आहे की ग्रांथिक बरोबर आहे सर. म्हणजे एकंदरीत काही भाषा अशा आहेत की ज्यामध्ये एखाद्याला ओरडलं तरी खूप चांगलं वाटतं की अरे या भाषेत ओरडल्यावर खूप बरं वाटतं जरा. नक्कीच आपल्यासोबत प्राची कुलकर्णी आहे पुण्याहून. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी, आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी प्राचीकडे जाऊया. आणि प्राची, आता ही मुलं छोटी बच्ची कंपनी आपल्याला काय ऐकवणार आहे? महाराष्ट्राला वारकऱ्यांची आणि संतांची खूप मोठी परंपरा आहे, आणि तसंच त्याच्याबरोबरच अभंगाची परंपराही आहे. तर त्या अभंग त्यापैकी एक जो आहे तो आपल्याला मुलगा ऐकवणार आहे, तर त्याच्याकडनंच आता तो अभंग ऐकूयात. चोखा म्हणे जेथे सुखाची मिराशी, सुखाची मिराशी. चोखा म्हणे जेथे सुखाची मिराशी, सुखाची मिराशी. भोळ्या भाविकांची, भोळ्या भाविकांची अखंडित, अखंडित पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. पंढरीचे सुख, पंढरीचे सुख, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी.